ऐतिहासिक महत्व असणाऱ्या ह्या वडिंगे गावामध्ये महाशिवरात्रीची यात्रा मोठ्या प्रमाणात उत्साहात होते। गेल्या काही दिवसापासून यात्रेस निमित्त ह्या ठिकाणी कार्यक्रम होत होते। या ठिकाणी मांडव घातला होता आणि त्याच्या मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, तो झाकून हे यात्रेचे कार्यक्रम केले जात होते। गेल्या काही वर्षापासून हा कार्यक्रम अशा प्रकारे हेतूच होतो, कारण गावाला एकमेव हे मैदान आहे ज्या ठिकाणी हे कार्यक्रम होतात। आपल्यावर बोलण्यासाठी ग्रामस्थ आहेत। काय सांगाल की आपण काल जो काहीतरी विचित्र असा नृत्य झाला असं एक बातमी बाहेर पडली, आपलं काय म्हणणं? असं कोणतंही विचित्र नृत्य इथं घडलेलं नाही। आणि मध्यवस्थित ग्रामपंचायतच एक स्टेज असं आहे की ते मध्यवस्थित महिलांना कार्यक्रम पाहण्यासाठी अगदी व्यवस्थित उपलब्ध होतोय, त्यामुळे महिलांचाही रात्री प्रतिसाद होता आणि असं कोणतंही बिभीषण नृत्य इथं घडलेलं नाही। चुकीची माहिती कोणीतरी दिल्यामुळे गैरसमज झालेला आहे। गेल्या काही दिवसापासून चाललेल्या ह्या कार्यक्रमाला कुणाला तरी गालबोट लावतो किंवा गावाची बदनामी करायची हाच उद्देश ठेवून कोणीतरी ही बातमी दिली आणि ही पसरवली। त्यामुळे वडिंगे गावातील ग्रामस्थ आता या ग्रामपंचायतीच्या दारामध्ये जमलेले आहेत। ज्या ठिकाणी मी उभा आहे त्या ठिकाणी हे स्टेज आहे आणि ग्रामस्थ आहेत सर्वजण। ज्या कार्यक्रमाला सर्वानुमते हा कार्यक्रम होतो, ज्या प्रकारे एखाद्या गावातली यात्रा जत्रा असेल, त्या गावातली यात्रा जत्रा गावकरी येतात, पाहुणे येतात, त्यांच्यासाठी मनोरंजनाचे कार्यक्रम असतात। परंतु कोणतरी मुद्दाम अशी बातमी पसरवली गेली, त्यामुळे या गावाचं नाहक बदनामी होण्याचं षडयंत्रच केलं जात आहे असं या ग्रामस्थांचं म्हणणं आहे। अमरसिंह पाटील, जय महाराष्ट्र, कोल्हापूर।